तिरोडा शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्यानं नागरिक, व्यापारी आणि शेतकरी वर्गात नाराजीचं वातावरण निर्माण झाले। दिवसातून 8 ते 10 वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्यानं दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये पंखे, कूलर, एसी बंद पडत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासावरही परिणाम होतोय। तसंच शेती पंपांना वेळेवर वीज मिळत नसल्यानं पिकांनाही फटका बसत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान महावितरण अधिकाऱ्यांनी ओव्हरलोड आणि जुन्या तारा बदलण्याचं काम सुरू असल्याचं सांगत पुढील काही दिवसात परिस्थिती पूर्ववत होईल असा विश्वास व्यक्त केलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक भूमिका घेते। वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारा कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचं सांगण्यात आले। कांद्याला हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। आम्ही आज कलेक्टर साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा छत्रपती संभाजीनगर पक्षाच्या वतीने, शेतकऱ्याच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। आणि निवेदन देण्याचं कारण की सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं असेल की कांद्याचं शेती उत्पादन जे पीक आहे तर प्रामुख्याने सध्या कांदा आहे, मका आहे, गहू आहे, कपाशी आहे, जेवढे काही शेती उत्पादन माल आहे याला अजिबात भाव नाही आहे। लोक हे रस्त्यावर फेकायला लागले, सडायला लागले। ग्रामीण भागातून जाऊन बघा, म्हणजे जे त्याला खर्च केला तो सुद्धा वसूल होत नाही आणि शेतकरी वर्ग त्रस्त आहे। सरकार याच्याकडे कुठल्याही प्रकारचं याच्याकडे लक्ष नाही आहे। आता आमचं म्हणायची एकाधिकार खरेदी योजना आहे सरकारची की त्या हमी भावामध्ये सरकारने ही सगळी पिकं खरेदी केली पाहिजेत। आणि एक्सपोर्ट बंद आहे त्याच्यामुळे किमती कमी झाल्या। जर निर्यात चालू असेल तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली भाव वाढतात, तर निर्याती बंद आहे त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। त्याचबरोबर दुसरा प्रश्न आमचा आहे की आता सध्या शेतीचे दिवस आहेत, शेती मशागत करायची, चांगलं पीक आता जूनमध्ये पाऊस पडणार आहे, तुम्हाला माहिती आहे। ही सगळी लगबग सुरू आहे आणि सगळे आता शेती जवळपास ट्रॅक्टरवर चालते। जे काही शेतीचे अवजार आहेत ते हे सगळे डिझेलवरती आहेत, पेट्रोलवरती आहेत शेती मशागतीचे। तर याला आता डिझेल, पेट्रोलच मिळत नाही ग्रामीण भागामध्ये। जे काही थोडंफार रांगा लावून लोक कदरले तर रात्र दिवस उभे राहतात, निघून जातात। म्हणजे ही एक मोठी समस्या आहे। गॅस मिळत नाहीये, लोक याला मिळत नाही। आधी जे काही खताचे काही जे शेती उत्पादनाला जे लागतं, खतं, औषधं, बियाणे, याच्या किमती भरमसाठ वाढल्या। तर मला वाटतं त्या किमती सुद्धा शासनाने कमी केल्या पाहिजेत। असे अनेक प्रश्न आमचे या ठिकाणी होते। आणि याच्यात बियाला म्हणजे उत्पादित मालाला शेतीला भाव मिळत नाही आणि जे चढलेले भाव आहे शेतीला खर्च लागणारे त्याच्या किमती कमी होत नाही आणि डिझेल, पेट्रोल मिळेल याची कधी हमी नाही आहे। ह्या सगळ्या अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये की विम्याचा प्रश्न शेतकऱ्याचा आहे। शेतकऱ्याला विमा भरून अनेक किती दिवस झाले याच्यासाठी वर्षानुवर्ष लोक भांडतात, त्याच्यासाठी ते विमा शेतकऱ्याला मिळत नाही आहे। कर्जमाफीचं गाजर दाखवलं तर परवाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सुतवाच केलं की आम्ही सरसकट 3 लाखाची कर्जमाफी करतोय, परंतु ते तसं बोलतात परंतु प्रॅक्टिकल करताना आमचं म्हणणं की त्यांनी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे आणि त्याच्यावरती कुठल्याही अटी घालू नयेत। त्यांचा आता याला गाडी आहे, त्याला घोडी आहे। आता एखादा माणूस हे सदस्य शेतकरी झाला तर तो गाडी घेणारच आहे, तो फिरणारच आहे, काही थोडंसं करेल। परंतु या 90% शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे पहिले 50 एकर जमीन होती, 25 एकर होती, 1-2 एकर थांबला। कारण प्रत्येक वर्षी मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, विकत राहतो, कर्ज फेडायला विकत राहतो, सारखा शेतकरी परेशान झालाय। म्हणून आता या सरकारने हे शेतकऱ्याचे प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं पाहिजे। पुढचं पाऊल काय राहणार? पुढचं पाऊल काय राहणार? आम्ही जर आता हे तातडीने जर यांनी लक्ष घातलं नाही या गोष्टीमध्ये, हे जर झालं नाही तर मला असं वाटतं की आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी मोठे आंदोलन करणार आहोत। मग त्याला कोणतंही आंदोलन असेल त्याचं आम्ही रास्ता रोको आंदोलन असेल, उग्र स्वरूपाचे जे आंदोलन आहेत आतापर्यंत आम्ही संयमी स्वभावाने हे शांततेने आंदोलन केले। परंतु जर आता हे कधी थांबणार नसेल आणि याच्यात काही प्रगती होणार नसेल, गुंडगिरी किती वाढली आहे आपण पाहतो, गुंडगिरी वाढली। काल तुम्ही पाहिले नीटचे पेपरच फुटत आहेत आणि हे पेपर फुटून सनी किती लोक आज त्याच्यात होतात, सगळे आजपर्यंत बोगस लोकांनी डिग्री घेतलेल्या आहेत। आणि आमचे गरीब मुलं जे काही जे क्लास लावू शकत नाही, पैसा खर्च करू शकत नाही, यांना नोकऱ्या नाही आहेत आणि सगळे बोगस लोक, याची मोठ्या प्रमाणात चौकशी झाली पाहिजे। या लोकांचे सगळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आता 1-2 जणांना गुन्हे दाखल केले, तात्पुरतं होतं आणि तो विषय संपतो। तर ह्या पद्धतीने जर हे आम्ही सगळ्या मागण्या आता याच्यात दिल्या ते तुम्हालाही पाठवतो। परंतु जर हे तातडीने यांनी हा जर निर्णय घेतला नाही शासनाने तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही जीवाची पर्वा सुद्धा करणार नाही, एवढंच या निमित्ताने आज सांगतो।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक मत मिळालं त्याच्यामध्ये. आता जो आपण बघत आहे की असह्य उन्हाळा असा या ठिकाणी आहे आणि दिवसेंदिवस तापमान हे वाढत जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शेतकऱ्यांच्या बाजार भाव जो आहे, त्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाहीये आणि ते थकीत त्यांचं बिल आहे, जे पीक विम्याचे बिल आहे, त्याच्या देण्यामध्ये पण दिरंगाई होत आहे आणि त्यामुळे शेतकरी हा प्रचंड एकतर वाढत्या तापमानामुळे, उन्हामुळे आणि ह्या भाव न मिळाल्यामुळे किंवा त्यांचे वेतन बिल न मिळाल्यामुळे आज प्रचंड अडचणीत आहे. त्यासाठी आम्ही आज पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना त्याबद्दल आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. निवेदनामध्ये शेतकऱ्यांचा बाजार भाव मिळाला पाहिजे आणि ते वेळेवर मिळालं पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी. आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करणार आहोत की या ठिकाणी आम्ही पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत, मागणी करत आहोत. नक्कीच आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्यांच्या ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तिरोडा शहरातील गटार लाईनचं काम कासव गतीनं सुरू असल्यानं पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालाय. कामातील विलंबामुळे पुन्हा मागील वर्षासारखी अडचण निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करून ठेवण्यात आल्यानं वाहतूक आणि सुरक्षिततेच्या समस्या वाढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तसंच संत रविदास वॉर्डसह काही भागात काम अद्याप सुरू न झाल्यानं नाराजी व्यक्त होते. पावसाळा जवळ आल्यानं तातडीनं काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होते. केंद्रीय निवडणूक आयोग यांनी विधान परिषद निवडणूक 2026चा कार्यक्रम जाहीर केलाय. नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निवडणूक वेळापत्रकाची माहिती दिली. त्यानुसार 25 मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहेत. 1 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 जून रोजी छाननी होणार आहे, तर 4 जून रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. मतदान 18 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. 22 जून रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिकी यांनी. नांदेड स्थानिक प्राधिकारी विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे आणि त्याचा कार्यक्रम मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय. 25 मे रोजी याचं नोटिफिकेशन होईल. त्यानंतर 1 जून ही लास्ट डेट आहे नॉमिनेशन फाईल करण्याची. 2 जूनलाची स्क्रुटिनी होईल. 4 ला विड्रॉवल करण्याची मुदत आहे. 18 जूनला याचं काउंटिंग होईल आणि 22 जून वोटिंग होईल. 18 ला 8 वाजून सकाळी 8 ते 4 पर्यंत संध्याकाळी आणि फायनल त्याचं काउंटिंग होईल 22 जूनला. तर असा हा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची सगळी तयारी म्हणजे आरओ कलेक्टर, आरओ उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन आणि त्याचसोबत 8 आपले जे उपविभागीय अधिकारी कार्यालयातले तहसील ऑफिसर या ठिकाणी आपले मतदान केंद्र असतील. याची पूर्ण तयारी आमची आता चाललेली आहे. त्या अनुषंगाने जे काही आपले एचओडीज आहेत त्यांना आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत. या ठिकाणी जो मतदार आपल्याकडे आहे तो आपल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत याच्यामधले सर्व आपले पदाधिकारी आहेत. तर महापालिकेतले 81, म्युन्सिपल काउन्सिल मधले 281 आणि नगरपंचायतीमधले 70 असे एकूण 432 मतदार या निवडणुकीमध्ये आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या अनुषंगाने पूर्ण प्रशासन सज्ज आहे. धन्यवाद. हा जो आकडा जो आहे आपला, आपण जेव्हा प्रस्ताव पाठवला होता आणि यादी जी पाठवली होती त्यावेळेस आहे. यामध्ये जे कॉप मेंबर्स जे काही काल झालेले आहेत किंवा मनपाचे आपल्या अहवालाच्या नंतर झाले हे सगळे आकडे याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतील. सर, काल अर्धापूर आणि भोकर या ठिकाणी मतदानाचा अधिकार हो, मतदानाचा अधिकार राहील कारण आरटी ऍक्ट मध्ये लास्ट डेट ऑफ फायलिंग नॉमिनेशन पर्यंत मतदार त्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळं हा अजेंडा त्यांनी काढलेला होता ऑलरेडी आणि त्या पद्धतीने त्यांची प्रक्रिया पार पडलेली. आम्ही फूड अँड ड्रग जे सहाय्यक आयुक्त आहे यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे इसेन्शियल ठिकाणी आपण कुठली शॉर्टेज होऊ नये
तर काही ठिकाणी आम्ही त्यांना आवाहन केले की आपण या ठिकाणी चालू करावं, जेणेकरून जे रुग्ण आहेत, त्या सर्वसामान्य नागरिक आहेत, यांची कुठली गैरसोय होणार नाही, आणि त्यांना मी संध्याकाळी चर्चेसाठी बोलवलेलं आहे. ही जी परिस्थिती आहे ती समाधानकारक आहे. फक्त माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की आपण छोट्या याच्यामध्ये कॅन्स असतील किंवा इतर जे काय तुमचे भांडे असतील, याच पेट्रोल पंपावर इंधन घ्यायला येऊ नये, हेच माझं आव्हान आहे. किंवा जे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आवाहन केलेलं आहे यामध्ये कारपुलिंग तुम्ही हे करू शकता, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही सायकलने जाऊ शकता त्या कमी अंतराचे तुम्ही पायी जाऊ शकता, तर हे एनिवे ऍडवायजेबल आहे की इंधन जपून वापरावं. हे काय आताच नाही, तर हे आपण नॉर्मली पण वागताना इंधन कमी वापरणे हे आपल्याला ऍडवायजेबल आहे. तर ते आपण त्या पद्धतीने बचत करावी, काटकसर करावी. आता हेच माझं आव्हान आहे. बाकी कुठल्या पद्धतीने पॅनिक होऊ नये. अशा पद्धतीचं आवाहन केल्यानंतर विनाकारण कधी कधी गर्दी पण होते, तर ती टाळावी. मला असं वाटतं की सध्या स्थिती आपली समाधानकारक आहे, काही अडचण नाही.